मित्रांनो नमस्कार. आज रविवार 9 ऑगस्ट आहे. 3-4 दिवसानंतर श्रावण महिना चालू होणार आहे आणि या श्रावण महिन्याच्या अगोदरच अधूनमधून सूर्यदर्शन व्हायला लागलेलं आहे. आज एका धबधब्याकडे चाललो आहे. धबधबे नेहमी घराच्या खिडकीतून दिसत असतात, मग तो कळसू असेल किंवा कळसूच्या पलीकडचा एखादा धबधबा असेल. परंतु आज अशा धबधब्याच्या ठिकाणी चाललो आहे की ज्या धबधब्याला मी उन्हाळ्याच्या दिवसात एक्सप्लोअर केलं होतं. तुम्हाला सांगितलं होतं की मी आता पावसाळ्यामध्ये या धबधब्याचं कसं रूप आहे हे दाखवणार आहे. आज तिकडे चाललो आहे. दररोजच्या मानाने आज पाऊस कमी आहे. आज एवढं पाऊस नाही आहे, त्यामुळे धबधब्याचा फ्लो कमी आहे. नद्यांमध्ये सुद्धा पाणी कमी आहे. आता तिथपर्यंत पोहोचता येतं आहे का, मध्येच पाऊस येतो आहे का, किंवा तिथे जात असताना काय काय नजर आहेत, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे. खूप सुंदर पक्ष्यांचे आवाज येत आहेत आणि हीच पायवाट आपल्याला अशीच पुढे घेऊन जाणार आहे. त्या बाजूला नदीच्या पाण्याचा खळखळाट स्पष्ट आवाज, म्हणजे खळखळाट स्पष्ट ऐकू येतो इथून. कालपर्यंत, म्हणजे काल शनिवार आज रविवार, कालपर्यंत असं ऊन पडत नव्हतं. आज जरा पावसाचं प्रमाण कमी झालं आहे आणि अधूनमधून ऊन पण पडतं आहे. त्यामुळं हे जे नजारे आहेत ना, ते अधिकच सुंदर दिसत आहेत. आणि हा जास्त रहदारी नाही आहे इकडे. पर्यटकांना ह्या गोष्टी इकडं अनटचेबल एरिया असल्यामुळे पर्यटकांना जर कोणी गाईड असेल तर त्या गाईडच्या माध्यमातूनच तुम्हाला पर्यटकांना घेऊन येता येतं. अन्यथा जे लोकल आहेत, म्हणजे इथं स्थानिक राहणारे, त्यांनाच हा एरिया माहिती आहे. असं जाऊया पुढे आता. छोटे मोठे ओहोळ आहेत. त्या ओहोळामधल्या पाण्यामध्ये पाय टाकून बाहेर पडताना खूप मस्त वाटतं. बालपण आठवतं, लहानपणी असंच उड्या मारणं वगैरे. जंगलात भटकंती करत असताना आपल्याला जर पायवाटा माहीत असतील तरच आपण जंगल परिसरात फिरावं, अन्यथा फिरू नये. आता इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. ही पायवाट इकडे गेलेली आहे, परंतु त्या पायवाटेने दुसरीकडे जातो आहे. आपल्याला या बाजूने जायचं आहे. इथून तुम्हाला जवळ आलं तरी पायवाट दिसणार नाही. करवंदीची जाळीमध्येच अडकलेली अशी, हे बघा. त्यामुळे पायवाट दिसत नाही. तिथून अशी पायवाट आहे आणि पुढच्या बाजूला नदीच्या पाण्याचा प्रवाह एवढ्या वेगाने वाहतोय की त्याचा स्पष्ट आवाज आपल्या कानावरती येतोय. ही नदी आहे तिकडे प्रवाहित, खालच्या दिशेला होते. आणि ही नदी जिथून येते तो धबधबा समोर आहे. ही नदी आता क्रॉस करून पुढं जायचं आहे. धबधब्याला पाणी भरपूर आहे. या पाण्यामधून वाट काढून आपल्याला पुढं जायचं. ज्यावेळेस जास्त पाऊस असतो त्यावेळेस इथून चालणं कठीण असतं. आता जरा पाऊस आज कमी आहे, दडी मारली पावसाने आज. समोरच्या नजरे दाखवतो तुम्हाला इथूनच. आता नदी क्रॉस करून पुढं जातो आहे. पाणी प्रवाह खेचतो आहे बाजूला आणि त्या प्रवाहातनं वाट काढणं सोपं नाही. पावसाळ्यात या सर्व जागा निसरड्या झालेल्या असतात. चिकचिक जास्त असते, त्यामुळे घसरून पडण्याची शक्यता जास्त असते. सावध चालावं लागतं, नाहीतर अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. पुढे पाण्याच्या प्रवाहाचा एवढा आवाज आहे की माझा आवाज त्याच्या समोर तुम्हाला येणार नाही. हे बघा, पुढे तुम्हाला धबधबा दाखवत होता जवळ जाऊन.
प्रवाहाचा वेग जास्त आहे, त्यामुळे आतमध्ये जाणं कठीण आहे. इथूनच खूप सुंदर धबधबा दिसतोय हा. या धबधब्याचे आपण ड्रोन शूट घेऊ आता. आत्ता आपण जो धबधबा ड्रोन शूटमध्ये आपण पाहतोय, त्या धबधब्याच्या वरच्या बाजूला धबधब्यातलं जे पाणी आहे ते कशा प्रकारे येत आहे ते आपण बघतोय आता. हे जे पाणी आहे ते पाणी टप्प्याटप्प्याने खाली पडतं आहे. खाली पडत असताना तिथे छोटे छोटे धबधबे तयार झालेले आहेत आणि तिथे फार वर्षापासून पाणी पडत असल्यामुळे आतमध्ये अशा घळही तयार झालेल्या आहेत. समोरच्या बाजूला जे धबधबे दिसत आहेत, आता हा धबधबा एक आहे आणि याचा हा जो प्रवाह ह्या दोन धबधब्यांनी मिळून एकत्रित येतो. हे जे दोन धबधबे आहेत, त्या दोन धबधब्याच्या पायथ्याला जायचं आहे आणि तिथे जाणं एवढं सोपं नाही आहे, कारण पूर्ण जंगलाचा परिसर आहे हा. बऱ्याच वेळेला मित्र विचारतात की हे धबधबे किंवा हा जो भाग आहे हा अनटचेबल का राहिला. त्याला महत्त्वाचं कारण आहे, या धबधब्यांचं पाणी ज्या नद्यांनी प्रवाहित होऊन येतं ना, त्या नद्या 2 ते 3 ठिकाणी क्रॉस कराव्या लागतात आणि त्या 2 ते 3 ठिकाणी नद्या क्रॉस करत असताना अचानक जर पाऊस आला आणि त्या पावसामुळे नद्याच्या पाण्याचा प्रवाह जर वाढला तर त्या नद्या आपल्याला क्रॉस करता येत नाहीत, अडकून पडतो माणूस. आणि पायवाटा अशा आहेत की त्या पायवाटा लवकर शोधून सापडत नाहीत, कारण मी नेहमी सांगतो की उन्हाळ्यामध्ये गवत सुकलेलं असतं, जंगल परिसर पूर्ण पानझड म्हणजे पानगळती झालेली असते, पानांची झडती झालेली असते. त्यामुळे या पानगळतीच्या जंगलामध्ये फिरत असताना आपल्याला सहज वाटा सापडतात. पावसाळ्यामध्ये मात्र प्रत्येक झाडाला पानं भरपूर प्रमाणात आलेली असतात आणि गवत वाढलेलं असतं, त्यामुळे वाटा सापडत नाहीत. लांब जायचं आहे, आज अख्खा दिवस आहे. सकाळचे 10:30 पावणे 11 वाजलेले आहेत. जंगलात फिरत असताना जर तहान लागली आपल्याला, तर जिथून जमिनीमधनं पाणी पाझरतं ना, तिथलं पाणी पिणं योग्य असतं. एक प्रकारचं फिल्टरचं पाणी असतं ते. आता इथं पाणी जरा थोडंसं पाझरतं आहे, ते पाणी मी पितो आता आणि पुढच्या मार्गाला लागतो. वाहतं पाणी आहे आणि जवळच पळसाचं झाड होतं, त्या पळसाच्या झाडाचं एक पान घेतलं आहे आणि त्या पानाने आता पाणी पितो मी. एक नंबर. श्रावण महिन्याची चाहूल लागली आता. पुढे मार्गस्थ होऊ आता. घनदाट जंगल आहे. त्या जंगलामध्ये बऱ्याच वेळेला पायवाटा चुकण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे ज्या लोकांना जंगलाविषयी माहिती आहे त्यांनीच ट्रेक करण्याचं किंवा
जंगलात फिरण्याचं धाडस करावं. अन्यथा कृपया करून माहिती नसेल तर येऊ नका. पाऊस चालू आहे आणि पाठीवरती बॅग आहे. बॅगमध्ये ड्रोन कॅमेरा आहे. तो भिजू नये म्हणून छत्री घेतलेली आहे. पायवाटा जेवढं शोधणं कठीण जातं त्याच्यापेक्षा जास्त कठीण या दिवसामध्ये हातावर, पायावर किंवा शरीरावर जे मच्छर येतात किंवा कीटक येतात ना, ते जास्त चावतात. असं झोंबतं ते चावल्यावर आणि ते चिटकून राहतात बऱ्याच वेळेला. जंगलातल्या पायवाटेने चालत असताना आत्ता वरती बघून चालत होतो. करवंदीचा काटा एवढा घुसला पायामध्ये, चप्पलच्या आरपार गेला. एवढा कळ लागते, वेदना होत आहेत ना. ते कधी कधी माणसाचं लक्ष नसलं ना, अशा घटना होत असतात. पाठीमागे पक्ष्यांचे पण खूप आवाज येत आहेत. नितांत शांत परिसर आहे हा. खूप सुंदर आणि अनटचेबल एरिया. सहसा या एरियामध्ये शक्यतो कोणी डेअरिंग करत नाही यायला. आणि हे तर पावसाळ्यात दिवस आहेत. या सह्याद्रीतला पाऊस म्हणजे खतरनाक असतो. जर पाऊस अचानक पडला आणि जर नद्यांना किंवा धबधब्यांना पाणी वाढलं ना, तर तो अनुभव विचित्र असतो. पाण्यामध्ये जाता येत नाही आणि दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पावसाळ्यामध्ये ट्रेक करताना किंवा फिरताना खूप काळजी घ्यावी लागते.